आपल्याच कंधार तालुक्यातील आहे आणि मी आज मराठा क्रांती योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार मी 88 लोहा विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। जरांगे पाटलांनी समाजासाठी गेल्या 350 वर्षात जे झालं नाही ते त्यांनी मराठा समाजासाठी या 1-1.5-2 वर्षात काम केलेलं आहे आणि त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे। काही लोक जाऊन त्यांना म्हटले की दादा आपण निर्णय प्रक्रियेमध्ये गेलं पाहिजे, आपले माणसं सभागृहात गेले पाहिजे, लोकसभेत गेले पाहिजे, विधानसभेत गेले पाहिजे, तर आपल्याला न्याय मिळेल। म्हणून हट्ट करून काही लोकांनी त्यांना साकडं घातलं की दादा आपण विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे। परंतु त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे, तुम्ही जेवढी इच्छुक असाल तेवढ्या लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल करा आणि त्यानंतर मी माझ्या पद्धतीने निर्णय घेतो आणि त्यानंतर मग ज्या माणसाचं नाव घेईल तोच माणूस रणांगणात राहील आणि बाकी सगळ्या लोकांनी एका मिनिटात वापस घ्यायचं असा पाटलांचा शब्द आहे आणि हा पाटलांनी दिलेला जो शब्द आहे तो सगळ्यासाठी बंधनकारक आहे। महाराष्ट्रात आतापर्यंत अद्यापही मनोज जरांगे पाटील साहेब यांनी कुणालाही उमेदवारी घोषित केलेली नाही। मी सुद्धा आज एक इच्छुक म्हणून लोहा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे, परंतु आणि अपक्ष पद्धतीने मी दाखल केली आहे। परंतु पाटलांचा जो संघर्ष आहे आणि पाटला जो शब्द आहे तो आमच्या सगळ्यांसाठी प्रमाण आहे। दाखल केली, अर्ज भरलाय, फॉर्म भरलाय, पण काही जणांनी अजून मनोज जरांगे पाटील यांच्याकडून काही अर्ज दाखल केलेले आहेत, 2-3 अर्ज दाखल झालेले आहेत, पण मनोज जरांगे पाटील यांनी असं सांगितलेलं आहे की बाबा 30 तारखेला त्यांनी मीटिंग घेतील, त्यांनी सांगतील, तो शब्द फायनल आहे। तो शब्द तुम्ही मानशाल तो दुसरे मानतील का, काय अपक्ष तसंच फॉर्म ठेवला जाईल? नाही, कसं नाही, 2-3 जणांनी नाही, जवळपास 7-8-10 लोकांनी 88 लोहा विधानसभा मतदारसंघातून